नमस्कार. अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर म्हणजेच सांख्यिकी अन्वेषक या पदाचा 2023 साली TCS कंपनीने घेतलेला पेपर बघणार आहोत. आपल्या अपमेट 247 या ॲपवर प्रिव्हियस एक्झाम पेपरमध्ये आरोग्य विभाग भरती प्रश्नपत्रिका या टॅबच्या खाली आपण इन्व्हेस्टिगेटरचे 3 पेपर टाकलेत. फेब्रुवारी 21, ऑक्टोबर 21 आणि TCSचा आहे तो 2023 मध्ये झालेला पेपर. तो आपण आज बघणार आहोत. प्रश्न पहिला आहे बघा, मराठी व्याकरणाचा क्वेश्चन आहे, मराठी ग्रामर. साधारण तुमचा पेपर पॅटर्न हा 15, 15, 15, 15 आणि 40. मराठी, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता 15 क्वेश्चन प्रत्येकाचे. एक क्वेश्चन 2 गुणांना आणि टेक्निकल 40 क्वेश्चन 80 गुणांना. प्रश्न पहिला बघा, खालील वाक्प्रचार व त्याचे अर्थ यांची योग्य जोडी ओळखा. तुम्हाला एका ठिकाणी वाक्प्रचार दिलेत, दुसऱ्या ठिकाणी त्यांचा अर्थ दिलेला आहे, त्याची योग्य जोडी तुम्हाला ओळखायची आहे. ऑप्शन दिलेत बघा 1, 2, 3, 4 मध्ये. त्याचं जो ग्रीनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला हिरव्या अक्षरात, हे याचं डायरेक्ट उत्तर आहे. ही रिस्पॉन्स शीट आहे. याला तुम्ही डायरेक्ट आन्सर मार्क करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. म्हणजेच योग्य जोडी कोणती आहे बघा, आभाळ फाटणे, त्याचं उत्तर आहे सी, सर्व बाजूने संकट येणे. त्याचप्रमाणे त्याचं दुसऱ्याचं ए, तिसऱ्याचं डी, चौथ्याचं बी, ही एक योग्य जोडी आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे बघा, राऊ ही कादंबरी कोणी लिहिली. TCSच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला माहीत असेल की लेखक आणि कादंबरी याचा ठरलेला त्यांचा पॅटर्न असतो. तर यामध्ये हेच विचारलेलं आहे की राऊ ही कादंबरी कोणी लिहिली. ऑप्शन आहे उत्तराचं ना. इनामदार. बाजीराव आणि मस्तानी यांच्यावर आधारित ही कादंबरी आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे बघा, खालील वाक्यांचा अलंकार ओळखायचे. अलंकारावर तुम्हाला क्वेश्चन आला आहे. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. त्याच्यामध्ये श्लेष अलंकार आहे बघा. अलंकारावर तुम्हाला 100% एक ना एक क्वेश्चन असतोच TCS पॅटर्नवर. क्वेश्चन नंबर 4, खालील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. रणझुंजार हा शब्द दिलेला आहे, त्याचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. याचं योग्य उत्तर आहे याचं रणबिरू. त्यानंतर खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला. ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि ऊर्जा नष्टही करता येत नाही. 2 वाक्य आणीनं जोडलेलं आहे, याचा अर्थ हे संयुक्त वाक्य आहे. त्यानंतर 5 क्वेश्चन झालेत बघा. त्यानंतर आता इंग्लिश पॅटर्न आलेला आहे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड बिलो. इफेक्टिव्ह या शब्दाचा आपल्याला सिनोनिम म्हणजेच समानार्थी शब्द सांगायचा आहे. याचं योग्य उत्तर आहे प्रोडक्टिव्ह. इफेक्टिव्हचं समानार्थी शब्द प्रोडक्टिव्ह. क्वेश्चन नंबर 2, आपल्याला एक सेंटेन्स दिलं आहे, त्यातलं ब्लँक फिलिंग द ब्लँक्स करायचं आपल्याला, रिकामी जागा भरायची. डॅश डॅश प्रेझेंट आय कॅनॉट से एनिथिंग. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, ॲट प्रेझेंट आय कॅनॉट से एनिथिंग. क्वेश्चन नंबर 3 सुद्धा फिलिंग द ब्लँक्स आहे. माय फ्रेंड अँड हिज फादर आर डॅश डॅश अस टुमारो. माय फ्रेंड अँड हिज फादर आर मीटिंग अस टुमारो. योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 4, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम बिलो. द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स हे तुम्हाला एक इडियम दिले, त्याचं योग्य तुम्हाला अर्थ असणारं वाक्य ओळखायचं आहे. ऑप्शन नंबर 4 याचं योग्य उत्तर आहे. द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स म्हणजेच अ सिच्युएशन इन विच यू कॅन एन्जॉय द ॲडव्हान्टेजेस ऑफ 2 व्हेरी डिफरंट थिंग्स ॲट द सेम टाईम. क्वेश्चन नंबर 5, अँटोनिम ओळखायचे तुम्हाला, म्हणजेच विरुद्धार्थी शब्द. इनसफिशियंट याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. ऑप्शन नंबर 3, अबंडंट. इनसफिशियंट म्हणजेच याचा विरुद्धार्थी शब्द आहे अबंडंट. त्यानंतर सेक्शन आहे बघा, सामान्य ज्ञानचं सेक्शन आहे. यातला क्वेश्चन नंबर 1 आहे, खालीलपैकी कोणत्या पातळीत वाढ झाल्याने ब्लू बेबी सिंड्रोम होतो. ऑप्शन नंबर 2, नायट्रेट हे उत्तर आहे. याचं पाण्यातील प्रमाण जास्त झाल्याने ब्लू बेबी सिंड्रोम होतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 2, खालीलपैकी कोणाचा समावेश भारताच्या लोकसभेत नाही. लोकसभा, भारताचे सरन्यायाधीश, भारताचे राष्ट्रपती
आणि राज्यसभा. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे भारताचे सरन्यायाधीश याचा समावेश भारताच्या लोकसभेत नाही. क्वेश्चन नंबर 3, खालीलपैकी दिल्ली सल्तनतीचा शेवटचा राज्यकर्ता कोण होता? दिल्ली सल्तनत जे होती त्याचा शेवटचा राज्यकर्ता आहे ऑप्शन नंबर 1 इब्राहिम लोधी. क्वेश्चन नंबर 4, 2011च्या जनगणनेनुसार अंतिम आकडेवारी जी होती त्याच्या साक्षरता दराच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळवलेली आहे? म्हणजे सेन्ससवरचा क्वेश्चन आहे बघा. हा पण क्वेश्चन तुम्हाला जो आहे लोकसंख्येचा किंवा जनगणनेचा हा तुम्हाला TCS पॅटर्नमध्ये 100% एक ना क्वेश्चन बघायला मिळतो प्रत्येक एक्झाममध्ये. त्या संदर्भात सांगितलं की 4 पर्याय दिले तुम्हाला, त्यातली योग्य जोडी कुठली की आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन नंबर 3 ह्याचं उत्तर आहे सर्वोच्च केरळ, म्हणजे थोडक्यात साक्षरता सर्वोच्च केरळ आणि सर्वात कमी बिहार. क्वेश्चन नंबर 5, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्तांची नेमणूक कोण करतात? ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे राज्यपाल. लोकसेवा हक्क नियम, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 यावर तुम्हाला क्वेश्चन 1-2 क्वेश्चन TCS पॅटर्नमध्ये विचारले जातात. त्यानंतर रिझनिंगचा क्वेश्चन आहे बघा, रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड. त्यामध्ये सांगितलं काय, एक चोर पोलिसाला 350 मीटर अंतरावरून पाहतो. चोर आणि पोलीस अनुक्रमाने 10 km/h आणि 11 km/h च्या वेगाने धावण्यास सुरुवात करतात. तर किती अंतरावर गेल्यावर तो पोलीस त्या चोराला पकडेल? हा गणिताचा क्वेश्चन आहे टाईम अँड डिस्टन्सवरचा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 3.85 किलोमीटर अंतरावर गेल्यावर तो पोलीस त्या चोराला पकडेल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे ऑप्शन नंबर 2, 5 मित्र एका रांगेत बसले आहेत. अभय विक्रमच्या उजवीकडे बसला आहे, ईश्वर विक्रमच्या डावीकडे बसले. हा सेटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे बघा, डावीकडे उजवीकडे. रिझनिंगचा क्वेश्चन आहे, अतिशय सोपा क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन मी स्किप करतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला जास्त स्टॅटिस्टिक्सचे क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत या व्हिडिओमध्ये. त्यानंतर हा गणिताचा क्वेश्चन बघा, इफ 2a = 3b = 4c देन फाइंड a is to b is to c. यांचा एलसीएम घ्या, सगळ्यांना भाग द्या, तुमचं उत्तर निघून येईल. फॉर एक्झाम्पल यांचं जर एलसीएम तुम्ही घेतला, उत्तर 12 येते एलसीएमचं. 12 प्रत्येकाला भाग द्या, तुमचं उत्तर 6 4 असतील, हे उत्तर तुमचं निघून येईल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, म्हणजे रिझनिंगचा क्वेश्चन आहे. आपण कालिदास संबंध दिला आहे अभिज्ञान शाकुंतल, तर बाणभट्टाचा संबंध कशाशी असणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हर्षचरित्र. क्वेश्चन नंबर 5, यामध्ये तुम्हाला सिलोलिझमचा क्वेश्चन आहे. काही शिखरे चामखिळे आहेत, सर्व शिखरे दऱ्या आहेत. त्याचं निष्कर्ष दिला बघा, सर्व चामखिळे शिखरे आहेत, किमान काही चामखिळे दऱ्या आहेत. जो योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही तर्कसंगत आहेत. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करून सांगा. याचं उत्तर ऑप्शन 2 बरोबर आहे का ऑप्शन 3 बरोबर आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मला. ऑप्शन 2 का ऑप्शन 3 या दोन्हीपैकी कोणतं उत्तर याचं बरोबर येईल? डायग्राम जर तुम्ही काढायला गेली तर हे डायग्राम अशी येईल का बघा, काही शिखरे चामखिळे आहेत आणि सर्व शिखरे दऱ्या आहेत. थोडक्यात काय म्हणायचं होतं मला की काही शिखरे चामखिळे आहेत आणि सर्व शिखरे हे दऱ्या आहेत. अशा प्रकारे डायग्राम येईल का? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करून सांगा. त्यानंतर टेक्निकल नॉलेज म्हणजेच स्टॅटिस्टिक्स विषयाचा पहिला क्वेश्चन आला आहे बघा, मीन डेविएशन अबाउट द मीडियन फॉर द फॉलोइंग डाटा 3, 5, 11, 7 and 9 इज मीन डेविएशन अबाउट मीन डेविएशन अबाउट मीडियन, मीन डेविएशन अबाउट मोड. याचा टॉपिक आहे तुमचा मीन मीडियन मोड, या आधारित हा क्वेश्चन आहे. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे हा, किंवा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चनसुद्धा आहे. हाच क्वेश्चन तुम्हाला वेगळ्या संख्या बदलून आगामी परीक्षेला सुद्धा बघायला मिळेल की मीन डेविएशन अबाउट मीडियन ओळखा किंवा काढा. फक्त जे 3, 5, 11, 7 आहे ती संख्या बदलून तुम्हाला वेगळ्या संख्या दिल्या जातील. पण हा मार्क करून ठेवा, क्वेश्चन तुम्हाला अतिशय महत्त्वाचा क्वेश्न आहे. आगामी परीक्षेला सुद्धा तुम्हाला 100% ह्या टाईपचा क्वेश्चन बघायला मिळेल. योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 12/5 12/5. आता मीन डेविएशन अबाउट मीडियन कसा काढला जातो? सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ह्याचा मीडियन काढावा लागेल. मीडियन जर तुम्ही काढलात तर ऑप्शन बघा 3, 5, 11, 7, 9 हा जो क्वेश्चन आहे याचा या 5 संख्या आहेत. मीडियन काढायला गेला तर तुम्हाला माहिती आहे की ह्या संख्या ज्या आहेत असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर लावा, मधली जी संख्या येईल ही तुमची मीडियन असणार आहे. तुम्ही जर बघितलं तर
7 ही तुमची मध्य संख्या येईल. म्हणजे तुमचा मेडियन जो भेटणार आहे तुम्हाला, हा तुम्हाला भेटणार आहे 7. मेडियन 7 भेटला. आता मीन डेविएशन अबाउट मेडियन कसा फाइंड करायचा, तर 7मधून प्रत्येक संख्या वजा करायची, पॉझिटिव्हमध्ये घ्यायची आणि ज्या संख्या येतील त्यांची ॲडिशन करायची तुम्हाला. 7मधून 3 गेले, उत्तर येईल तुमचं 4. 5तून 7 गेले 2. 11तून गेले 4. 9तून गेले 2. पॉझिटिव्ह संख्या घ्यायची आपल्याला मोडमध्ये तुम्हाला माहीत असते. ह्याची जर ॲडिशन किती गेली तर 4 2 6 6 12. 12 भागिले टोटल नंबर ऑफ संख्या किती आपल्या 5. म्हणजेच काय उत्तर आलं आपलं ऑप्शन नंबर 2. मीन डेविएशन अबाउट मेडियन 12/5. कसं काढलं, पहिल्यांदा तुम्हाला जो मेडियन काढायचा आहे हा असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर संख्या लावा. त्याचा मेडियन अगोदर फाइंड करायचा आणि जो मेडियन येईल तो प्रत्येक संख्येतून वजा करायचा आणि जे काही उत्तर तुमचे येणार आहेत त्यांचं ॲडिशन भागिले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन तुम्ही केलं तर तुमचा मीन डेविएशन अबाउट मेडियन तुम्हाला ऑटोमॅटिक फाउंड होईल. याच्या बऱ्याचशा आपण 5 6 7 8 10 12 आय थिंक MCQचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहेत. तिथून तुम्ही फ्रीमध्ये ते व्हिडिओ बघू शकता. एक 10 ते 12 व्हिडिओ आपण MCQचे केलेले आहेत स्टॅटिस्टिक्सच्या. हेल्थ इज डिफाईन्ड ॲज फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. दिस वॉज डिक्टेटेड बाय WHO. A person who helps an individual person or an organization for data collection. ऑप्शन वर आहे एन्युमिनेटर. म्हणजे थोडक्यात आपला डाटा कलेक्शनचा जो टॉपिक आहे, प्रायमरी डाटा सेकंडरी डाटा, त्यातला हा क्वेश्चन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे बघा. An aeroplane covered a distance of 800 miles with 4 different speed of 100, 200, 300 and 400 miles per hour for the first, second, third and fourth quarter of the distance. Find the average speed of in mile per hour. थोडक्यात काय की विमानाचं एक स्पीड दिले तुम्हाला डिफरंट क्वार्टरमधलं 100, 200, 300, 400 माईल पर आवर आणि ते तुम्हाला ॲव्हरेज स्पीड काढायचे. थोडक्यात हा टॉपिक तुम्ही गणितामध्ये सुद्धा बघू शकता. तोच तुम्हाला ॲव्हरेज टॉपिक जो आहे आपल्या संख्याशास्त्र म्हणजे स्टॅटिस्टिक्स विषयावर सुद्धा आलेला बघायला तुम्हाला मिळेल. ॲव्हरेज स्पीड तुम्हाला थोडक्यात काढायचं आहे. ऑप्शन नंबर 3 192 उत्तर आहे. त्यानंतर MCQ बघा. डॅश डॅश टेस्ट यूज्ड टू कम्पेअर 2 or more एक्सपेरिमेंटल ग्रुप अगेन्स्ट द कंट्रोल ग्रुप ॲज अ पोस्ट हॉक टेस्ट. तर तुम्ही जर बघितलं तर डुनेट टेस्ट जी आहे ही यूज केली जाते 2 or more एक्सपेरिमेंटल ग्रुप अगेन्स्ट अ कंट्रोल ग्रुप ॲज अ पोस्ट हॉक टेस्ट. हा जो टेस्टचा टॉपिक आहे त्यातला MCQ आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट. 4 स्टेटमेंट दिलेत, त्यापैकी योग्य स्टेटमेंट कोणतं आहे सांगायचं आहे. ऑप्शनचं B आणि D योग्य उत्तर दिले सांगितलेलं आहे. सॅम्पल साईज इन्क्रीजेस द विड्थ ऑफ इंटरवल डिक्रीजेस आणि सॅम्पल साईज इन्क्रीजेस द स्टँडर्ड डेव्हिएशन डिक्रीजेस द विड्थ ऑफ द इंटरवल डिक्रीजेस. या 2 ऑप्शन याचे योग्य उत्तर आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. इफ यू कन्क्लूड दॅट द 2 ड्रग्स प्रोड्युसेस द सेम इफेक्ट when there is a different, then it is called. ऑप्शन नंबर 3 टाइप 2 एरर आहे. when we conclude the 2 drugs produce the same effect when there is a difference, then it is called. टाइप 1 एरर आणि टाइप 2 एरर तुम्ही बघितलं असेल. रिजेक्ट H0 when it is true and accept H1 when it is false. या टाईपचं तुम्ही जर टाइप 1 एरर टाइप 2 स्टडी केला असेल तर हा जो क्वेश्चन आहे हा टाइप 2 एररमधला आहे. Except H1 when it is false. The average number of female laborers that would be born to a woman who would be subjected to a age-specific fertility rate ASFR and mortality rates of a given year is NRR म्हणजेच नेट रिप्रोडक्शन रेट. डेमोग्राफीचा चॅप्टर आहे तुम्हाला. हा स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर या पदासाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिकवरचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये असणारच आहेत. मग ती एक्झाम कोणतीही कंपनी कंडक्ट करू द्या, TCS घेऊ द्या, ABBS घेऊ द्या किंवा एखादी खाजगी कंपनी घेऊ द्या. डेमोग्राफी ह्यातला बराचसा पार्ट तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभागमध्ये जी सांख्यिकी अन्वेषकची पोस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला वापरावा लागतो. त्यामुळे ह्या जो टॉपिक आहे रेट्सचा स्पेसिफिकली जे टॉपिक आहे हा संपूर्ण रेट्स पक्के करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये 5 ते 10 गुणांचा तुम्हाला त्यामध्ये फायदा होऊन जाईल. क्वेश्चन नंबर
9 आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू फॉर स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग. सॅम्पलिंगमधला क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी कोणते विधान हे सत्य आहे रिगार्डिंग स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग. BCD हे सत्य आहे बघा. ईच स्ट्रॅटम मस्ट बी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. स्ट्रॅटिफिकेशन ऑफ पॉप्युलेशन इज डन. मिनिमायझेस द सॅम्पलिंग एरर. आणि डिझाईनवर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन असणार आहेत. तुमच्या सिलेबसमध्ये डिझाईन ऑलरेडी टॉपिक दिलेला आहे. आणि सॅम्पलिंग सुद्धा तुमच्या सिलेबसला दिलेलं आहे. त्यामुळे सॅम्पलिंगवरचे सुद्धा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला असणारच आहेत. जो सिलेबस दिला आहे त्याचप्रमाणे अभ्यास करा. तुम्हाला एक्झाम क्रॅक करणं जास्त अवघड जाणार नाही. क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग इज शॉर्ट की यूज टू द इन्सर्ट हायपरलिंक इन द मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट. कंट्रोल के तुम्हाला माहिती आहे की कंट्रोल के तुम्ही केलं तर आपण एखाद्या स्पेसिफिक वर्डला किंवा सेंटेन्सला तुम्ही हायपरलिंक कनेक्ट करू शकता. वर्डचा हा क्वेश्चन आहे, तो तुम्हाला टाकलेला आहे. ॲज अ स्टॅटिस्टिक्समध्ये तुम्ही सिलेबस बघितला SIचा इन्व्हेस्टिगेटरचा, तर त्यांनी मायक्रोसॉफ्टचं सुद्धा त्यांनी फॉर्म्युल्याचं त्यांनी सिलेबस मेन्शन केला आहे बघा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 आहे बघा, द फॉलोइंग आर द स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट एक्सेप्ट. म्हणजे काय की खालील तुम्हाला 4 वाक्य दिलेत, त्यातले 3 वाक्य बरोबर आहेत आणि एक चुकीचं आहे. ते चुकीचं तुम्हाला ओळखायचे आहे. म्हणजे खालीलपैकी असं एक वाक्य आहे की ते करेक्ट नाही. तर ते कोणतं आहे? स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स आर रिक्वायर्ड फॉर द ॲनालिसिस ऑफ द होल पॉप्युलेशन. ही विधान चुकीचं आहे. बाकीचे सर्व ट्रू आहेत. क्वेश्चन नंबर 12. इन अ मॉडरेटली स्क्यूड डाटा द मीन अँड मेडियन आर 125 and 127 respectively. Its mode will be. यामध्ये तुम्हाला मीन मेडियन मोड याचं रिलेशन जर माहीत असेल की 2 दिलेत तिसरं कसं काढायचं, तर तुम्हाला क्वेश्चन इझिली सोडू शकतो. तुम्ही जर बघितलं तर मोड कसा काढतात, तर 3 टाइम्स मेडियन -2 टाइम्स मीन. बरोबर आहे का मला सांगा? मोड कसा काढतो आपण, रिलेशन यांचा आहे बघा. 3 टाइम्स मेडियन -2 टाइम्स मीन. तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण तुम्हाला सोडवायची गरज नाही. कसं सांगतो मला, 3 टाइम्स मेडियन म्हणजे 3 गुणिले 127. थोडक्यात काय की शेवट ह्याच्या 1 येणार आहे. 127 गुणिले 3 केलं तर 351 समथिंग किंवा 71 समथिंग असं येणार आहे. शेवटी 1 येणार आहे. -2 टाइम्स मीन 125 तुम्ही 2 टाइम केलं की 250 येईल. म्हणजे शेवटी 0 आहे. 1 वजा 0 1 होतं. म्हणजे मला सांगायचं काय, पर्यायाच्या शेवटी असं एकच ऑप्शन आहे जे शेवटी 1 आहे आणि तुमचा आन्सर असणार आहे. म्हणजे मी तुम्हाला तुमचा टाईम जो आहे ऑप्टिमाइज कसा करायचा सांगितलं. तुम्हाला संपूर्ण गुणाकार, भागाकार, वजाबाकी करायची आवश्यकता नसते स्पर्धा परीक्षेमध्ये. तुम्ही जर फक्त युनिट प्लेसने जर सोडवलं, युनिट प्लेस, तर तुमचं क्वेश्चन थोडक्यात विदिन अ सेकंद सोडू शकतो. रिलेशन तुम्हाला माहीत पाहिजे मीन मेडियन मोडचं, तुम्हाला याचं उत्तर ऑटोमॅटिक निघून जाईल. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 131. क्वेश्चन नंबर 13. एज अँड सेक्स डिस्ट्रीब्युशन ऑफ द डेव्हलप्ड कंट्रीज आर सीम्स टू बी बॅरल शेप. एज अँड सेक्स डिस्ट्रीब्युशन थोडक्यात हा फॉर्मेशन ऑफ डाटा म्हणजे जे डाटाचे शेप आहेत याचा टॉपिकचा क्वेश्चन आहे. एज अँड सेक्स डिस्ट्रीब्युशन कसं आहे तर बॅरल शेप. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. द न्युमरेटर इज नॉट अ पार्ट ऑफ डिनॉमिनेटर. ऑप्शन इज 1 उत्तर आहे रेशो. द न्युमरेटर इज नॉट अ पार्ट ऑफ द डिनॉमिनेटर. कशाचं आहे, कशामध्ये येतं तर रेशोमध्ये येतं. क्वेश्चन नंबर 15. सम ऑफ द डेविएशन फ्रॉम द मीन इज ऑलवेज बी 0. हे एक अतिशय ठरलेलं स्टेटमेंट आहे बघा. बऱ्याचशा एक्झाममध्ये हे रिपीट झालेलं आहे बघा. तुम्ही जर बघित असेल, जे विद्यार्थी सांख्यशास्त्राच्या जे एक्झाम देतात स्टॅटिस्टिक्सच्या, त्यांना हे तोंड पाडत असेल बघा. सम ऑफ द डेविएशन टेकन फ्रॉम इज ऑलवेज 0 आणि टेकन फ्रॉम मिडियन हे तुम्ही सांगा, मॅक्झिमम का मिनिमम ते. क्वेश्चन नंबर 16. प्रोबॅबिलिटीवरचा क्वेश्चन आहे बघा हा. A problem in statistics is given to 3 students A, B, C, whose chance of solving it are 1/2, 3/4 and 1/4 respectively. What is the probability that the problem will be solved if all of them try independently? इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतंत्रपणे सोडवतात. 3 विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे त्यांना एक गणित सोडवत दिले.
आणि ते गणित सुटण्याची प्रॉबिलिटी प्रत्येकाची आहे 1/2, 3/4 आणि 1/4. तर त्या तिघांच्या थोडक्यात व्हॉट इज द प्रॉबिलिटी दॅट द प्रॉब्लेम विल सॉल्व इफ ऑल ऑफ इट देम ट्राय इंडिपेंडेंटली. तर तिघंही सेपरेटपणे ट्राय करतात इंडिपेंडेंटली, तर ते सुटण्याची प्रॉबिलिटी किती हे आपल्याला सांगायचं आहे. आता हे तुम्हाला कसं सोडवावं लागेल. तिघांची सोडण्याची प्रॉबिलिटी तुम्हाला दिलेली आहे. तर सोडवताना तुम्हाला काय करावं लागेल, तिघांनाही न सुटण्याची प्रॉबिलिटी काढावी लागेल पहिल्यांदा. म्हणजे प्रत्येकातनं 1 - 1/2, 1 - 3/4, 1 - 1/4 हे काढावं लागेल. तिघांची न सुटण्याची प्रॉबिलिटी तुम्हाला भेटली आणि ते एकत्रित जर तुम्ही केली तर त्याचं उत्तर आय थिंक तिघांचाही गुणाकार केला तर तुम्हाला आय थिंक 3/32 ऑप्शन भेटेल न सुटण्याची. आणि तुम्हाला सांगितलं आहे काय की इंडिपेंडेंटली सॉल्व्ह होण्याची प्रॉबिलिटी किती. न सुटण्याची तर 3/32 असेल, तर सुटण्याची किती असेल 1 - 3/32. त्याचं उत्तर तुमचं 29/32. म्हणजे काय केलं की तुम्हाला दिलेली सुटण्याची प्रॉबिलिटी अगोदर न सुटण्याची काढावी लागेल प्रत्येकाची. मग तिघांची तुम्हाला कळेल गुणाकार करून. इंडिपेंडेंटली म्हणले त्याचा गुणाकार आहे तिथं न सुटण्याची. आणि कमीत कमी एक जण सोडवल याची प्रॉबिलिटी तुम्ही जर काढायची म्हटली तर 1 - तुम्ही जर केलं न सुटण्याची प्रॉबिलिटी तर तुमचं उत्तर निघून येईल 29/32. क्वेश्चन नंबर 17 आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. ए आणि डी करेक्ट आहे बघा. वाचून घ्या तुम्ही स्टेटमेंट पॉज करून. क्वेश्चन नंबर 18 परत तेच आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. ए बी सी. कोरिलेशन कोएफिशियंट्स आर इंडिपेंडेंट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन ऑफ स्केल. रिग्रेशन कोएफिशियंट्स आर इंडिपेंडेंट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन बट नॉट ऑफ स्केल. आणि ऑप्शन नंबर सी कोरिलेशन कोएफिशियंट इज द जिओमेट्रिक मीन बिटवीन रिग्रेशन कोएफिशियंट्स. हे तिन्ही सेंटेन्स करेक्ट आहेत. हे तिन्ही स्टेटमेंट महत्त्वाचे आहेत. त्याचं रेंज तुम्हाला त्यांचं रिलेशन माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19 आहे. खालीलपैकी कशात छेदाच्या स्थानावर वेळ असे समाविष्ट होते. वेळ द रेट जो असतो आपला हा छेदाचा टाईम रेट कधी पण आपला टाईममध्ये असतो. क्वेश्चन नंबर 20 द नंबर ऑफ अफेक्टेड पर्सन इन द पॉप्युलेशन डिवाइडेड बाय द नंबर ऑफ ऑल पर्सन्स इन दॅट पॉप्युलेशन ॲट अ स्पेसिफिक पॉईंट इन टाईम इज डिफाईन्ड ॲज पॉईंट प्रिव्हलन्स. डेफिनेशन आहे बघा पॉईंट प्रिव्हलन्सची. क्वेश्चन नंबर 21 द इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ISI 2000 कोलकात्यामध्ये आहे. वॉज एस्टॅब्लिश्ड इन द इयर ऑफ 1931. जी ISI इन्स्टिट्यूट आपली आहे कोलकात्यामध्ये ती कधी स्थापन झाली हा तुम्हाला एक साधारणतः जनरल नॉलेजवरचा क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. तर ते 1931 साली स्थापन झाली एस्टॅब्लिश झाली असं दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 22 इन लाईफ टेबल LX रेफर्स टू. लाईफ टेबल तुम्ही जर ॲक्च्युअल स्टॅटिस्टिक्सवरचा हा टॉपिकचा क्वेश्चन आहे. लाईफ टेबलचा LX नंबर ऑफ इयर्स लाईव्ड बाय द लाईफ टेबल कोहोर्ट बिटवीन द एज X अँड X+1. टॉपिक कोणता आहे तुमचा तर लाईफ टेबल म्हणजेच ॲक्च्युअल स्टॅटिस्टिक्सवरचा क्वेश्चन आहे. तुम्ही जर स्टडी केला असेल तर तुम्हाला सर्व डेफिनेशन्स किंवा त्याचे कन्सेप्ट क्लिअर असतील. क्वेश्चन नंबर 23 इन सिम्पल रँडम सॅम्पलिंग विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक्स कॅन बी अडॉप्टेड टू सिलेक्ट द सॅम्पल्स. ABC म्हणलेलं आहे. रँडम नंबर टेबल मेथड, लॉटरी मेथड, कॅम्प्युटर जनरेटर रँडम नंबर्स. सिम्पल रँडम सॅम्पलिंगमध्ये या तिन्ही गोष्टींचा वापर केला जातो. क्वेश्चन नंबर 24 विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेटिव्ह मेजर ऑफ डिस्पर्शन. त्यामध्ये क्वेश्चन ऑप्शन 2 आहे बघा. कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन CV इज वन ऑफ द रिलेटिव्ह मेजर ऑफ डिस्पर्शन. क्वेश्चन नंबर 25 विच ऑफ द फॉलोइंग इज टाईप ऑफ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग प्रोसिजर. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे क्लस्टर सॅम्पलिंग इज द टाईप ऑफ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग प्रोसिजर. क्वेश्चन नंबर 26 इन डेमोग्राफी विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड ॲज पोस्ट ट्रान्झिशन स्टेज. डेमोग्राफीमध्ये काय त्याला म्हणतात तर लो फर्टिलिटी अँड लो मॉर्टिलिटी विथ स्लो पॉप्युलेशन ग्रोथ. यालाच काय म्हणतात तर पोस्ट ट्रान्झिशन स्टेट. डेमोग्राफीवरचा क्वेश्चन रिपीट झाला बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन ऑर्डिनल टाईप ऑफ डाटा. सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस हा जो आहे हा ऑर्डिनल टाईप ऑफ डाटाला आहे. तुमचे डाटाचे टाईपसुद्धा आहे ऑर्डिनल डाटा, नॉमिनल डाटा जे काय असतील टाईप हे टाईप करून ठेवा. डाटावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन 100% असणार आहेत का तो तुमचा तो सिलेबसचा पार्ट आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस इज
an ordinal type of data. Question number 28. In a college of 2000 students, 60%, 30%, and 10% are from urban, semi-urban, and rural areas respectively. To select 30 students out of 2000, how many samples will you choose from each stratum by proportionate stratified random sampling? स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंगवरचा क्वेश्चन आहे. एका कॉलेजमध्ये 2000 विद्यार्थी आहेत, त्यातले 60% शहरीतले आहेत, 30% सेमी अर्बनमधले आहेत आणि 10% हे ग्रामीण भागातले आहेत. तर आपल्याला 300 विद्यार्थी असे चूज करायचे आहेत आउट ऑफ 2000. तर हाऊ मेनी सॅम्पल्स विल यू चूज फ्रॉम ईच स्ट्रॅटम बाय प्रपोर्शनेट स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग? उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. 180 अर्बनमधले घेतलेत, 90 सेमी अर्बनमधले आणि 30 रुरलमधली. या तिघांची टोटल तुम्ही जर केली तर ती तुमची 300 होईल. क्वेश्चन नंबर 29. द पॉप्युलेशन ऑफ इंडिया पर 1 मार्च 2011 अँड 2021 सेन्सस वॉज 121 कोटी समथिंग आहे अँड 139 कोटी रिस्पेक्टिव्हली. द एस्टिमेटेड मिड इयर पॉप्युलेशन फॉर द इयर 2023 बाय अर्थमॅटिक प्रोग्रेशन इज. मिड इयर पॉप्युलेशनचं फॉर्म्युला तुम्हाला असणं गरजेचं आहे. बाय अर्थमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणलेलं आहे त्यांनी. 11 ते 21 लोकसंख्या तुम्हाला दिली आहे. 11 आणि 21 तुम्हाला फाईंड करायचे. 2023 पॉप्युलेशन तुम्हाला फाईंड करायचे अर्थमॅटिक प्रोग्रेशनने. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 30. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू इन रिस्पेक्ट ऑफ एंटरिंग द डाटा इन द एस्पेसिस स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर? एस्पेसिस सॉफ्टवेअर तुम्ही वापरला असेल तर तुम्हाला ह्याचं क्वेश्चनचं आन्सर लगेच सुटेल. पण ज्या विद्यार्थ्यांचा संबंध आला नसेल त्यांना तुक्का लावण्याशिवाय पर्याय नाही. त्यामध्ये काय विचारलं बघा, ऑप्शन नंबर याचं 1 सगळं उत्तर आहे बरोबर आहेत. सांगितलं काय बघा, मर्ज सेल आर नॉट अलाउड, युनिट्स आर नॉट अलाउड फॉर क्वांटिटेटिव्ह डाटा, फॉर एक्झाम्पल 15 इयर्स. डाटा नीड्स टू बी एंटर्ड इन सेपरेट कॉलम्स फॉर मल्टिपल रिस्पॉन्स ऑफ क्वेश्चन आणि केस सेन्सिटिव्ह. हे जे चारही जे प्रॉपर्टीज आहेत ह्या कशा बाबतीत आहेत तर एस्पेसिस सॉफ्टवेअर जे आहे त्यामध्ये तुम्हाला जर एखादा डाटा एंटर करत असेल किंवा एखाद्या डाटाचं ॲनालिसिस करायचं असेल तर या चारही गोष्टी तुम्हाला विचारात घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 ABCD ऑल आर करेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ एस्पेसिस सॉफ्टवेअर. द ॲव्हरेज नंबर ऑफ चिल्ड्रन दॅट वुड बी बॉर्न अलाइव टू वुमन ड्युरिंग हर लाईफटाईम वुड बी सब्जेक्टेड टू अ स्पेसिफिक फर्टिलिटी रेट ऑफ अ गिवन इयर इज व्हॉट? TFR म्हणजेच टोटल फर्टिलिटी रेट. तुम्हाला CBR, CDR, SFR, GFR, NRR, TFR हे जे काही सर्व रेट्स आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यावर तुम्हाला मग असे सांगितले मी की तुम्हाला 100% या रेट्सवर क्वेश्चन येणार आहेत. 5 ते 10 मार्क तुम्हाला रेट्स डेमोग्राफी टॉपिकवर तुम्हाला आरामशीर मिळून जातील. क्वेश्चन नंबर 32. विच मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी कॅन बी डिटरमाइंड ग्राफिकली थ्रू हिस्टोग्राम? ऑप्शन नंबर 3 मोड. तुम्हाला माहीत असेल हिस्टोग्रामवरनं आपण फाइंड करतो तो म्हणजेच मोड. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 33 आहे बघा. द फर्स्ट 4 रॉ मुवमेंट्स अबाउट द पॉईंट 10 आर 1, 4, 10, 46 रिस्पेक्टिव्हली. देन डिस्ट्रीब्युशन म्हणजे क्युर्टोसिस इज. तुम्हाला रॉ मुवमेंट दिलेत μ1 डॅश μ2 डॅश काढायचे काय तुम्हाला. देन द डिस्ट्रीब्युशन क्युर्टोसिस इज म्हणजे काय असेल तर मेसोक्राटिस असेल, लेप्टोक्राटिस असेल, प्लॅटो असेल का कॅनॉट बी डिटरमाइंड हे तुम्हाला काढायचं आहे. यामध्ये तुम्हाला आता दिलं आहे काय तर μ1 डॅश μ2 डॅश μ3 डॅश μ3 डॅश μ4 डॅश आणि त्यानंतर तुम्हाला हे रॉ मुवमेंट्स आहेत. तुम्हाला सेंटर मुवमेंट काढावं लागतील. μ1 0 असतो माहिती आहे, μ2 μ3 μ4 ते काढल्यानंतर तुम्हाला कोएफिशियंट ऑफ क्युर्टोसिस β2 इज इक्वल टू μ4 अपॉन μ2 स्क्वेअर आय थिंक समथिंग आहे. त्यानंतर तुम्हाला क्युर्टोसिस म्हणजेच β2 - 3 तुम्ही करता. त्याचं उत्तर जर तुमचं 0 असेल तर मेसोक्रोटोसिस ग्रेटर दॅन 3 तर लेप्टोक्रोटोसिस आणि लेस दॅन 3 तर प्लॅटोक्रोटोसिस अशा प्रकारचं आहे. तर सुरुवातीला तुम्हाला संपूर्ण फॉर्म्युलानं जाऊन तुम्हाला काढावं लागेल. याचं उत्तर जे आहे β2 हे 3 येतं आणि त्याच्यामुळेच क्रोटोसिस β2 - 3 थोडक्यात 3 - 3 0 होतं आणि तुमचं जे डिस्ट्रीब्युशन आहे हे
मेसोक्रोटसला जातं. क्वेश्चन नंबर 34 आहे बघा. द सॉफ्टवेअर यूज्ड फॉर द ॲनालिसिस ऑफ अनस्ट्रक्चर्ड टेक्स्ट और क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस इज NVO. सॉफ्टवेअर सॅस, एस्टॅटा, मॅटलॅब, नेटॅब, फॉर एक्झाम्पल आर सॉफ्टवेअर असेल, स्पेसेस असेल, एक्सेल असेल, यावरचे तुम्हाला क्वेश्चन असणार आहेत. कारण की सॉफ्टवेअर्सचे त्यांनी मेन्शन केलं आहे सिलेबसमध्ये. जेवढं शक्य असेल तेवढं वाचून जावा. आपल्याला एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क पाडायचे नाहीत. 200 पैकी 200 पाडायचेच नाहीत. आपल्याला फक्त कट ऑफमध्ये बसायचे. जो 1 नंबरला येणारा विद्यार्थी तोही सिलेक्शनमध्ये आहे. आणि जो कट ऑफच्या शेवट आहे तोही सिलेक्शनला आहे. त्याला हे तेवढाच पगार आहे जेवढा पहिला असणार आहे. त्यामुळं परीक्षेमध्ये एखादा क्वेश्चन आला नाही तर घाबरायचं नाही. काही क्वेश्चन हे सोडण्यासाठीच असतात. आणि ज्याचा अर्थ मोस्ट ऑफ कसं असतं एक्झाममध्ये, जो क्वेश्चन आपल्याला येत नाही तो बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना येत नसतो. त्यामुळं घाबरून जायचं नाही. आपल्याला येत नाही तर म्हणायचं की कोणाला देणार नाही. मार्क करायचं आणि पुढे जायचं. मोकळा सोडायचं नाही. फक्त कुठला तरी मार्क करायचं आणि पुढे जायचं. जर येत असेल तर ऑप्शन एलिमिनेशननं जावा. बेटर वे. 4 ऑप्शन दिले तुम्हाला. तुमचं पर्याय उत्तर समोर असतं. फक्त तुम्हाला ते फाईंड करायचं असतं. जर एखादा क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला येत नसेल तर ऑप्शन एलिमिनेशननं जावा. हे नसेल, हे नसेल, हे असेल. आणि जर काहीच माहीत नसेल तर आपलं 10-20-30 करून आपलं पुढे जावा. पण मी पुन्हा सांगतो की आपल्याला आउट ऑफ मार्क कधीच पाडायचे नाहीत. आपल्याला फक्त कट ऑफमध्ये यायचे. त्यामुळं एखादा क्वेश्चन आला नाही तर हायपर व्हायची गरज नाही. हायपर व्हायची गरज नाही. मार्क करायचा किंवा मार्क फॉर रिव्ह्यू करा आणि पुढे जावा. क्वेश्चन नंबर 35. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर नॉट स्टॅटिस्टिकल सिग्निफिकंट. काय विचारलं तर नॉट स्टॅटिस्टिकल सिग्निफिकंट. ACD हे तिन्ही स्टेटमेंट स्टॅटिस्टिकल सिग्निफिकंट नाहीत. बाकी B जो आहे हा सिग्निफिकंट आहे. क्वेश्चन वाचून घ्या पॉज करून. क्वेश्चन नंबर 36. व्हॉट टाईप ऑफ क्लास इंटरवल इज दिस. 1 to 10, 11 to 20, 21 to 30, 31 to 40, 41 to 50. हे क्लास इंटरवल बघा. त्याची फ्रिक्वेन्सी 5, 10, 12, 3, 2 असे दिलेले आहेत. तर ह्याचे क्लास इंटरवल आहेत हे इन्क्लुझिव्ह टाईपचे क्लास इंटरवल आहेत. तर हे जे टाईप आहे इन्क्लुझिव्ह हा शक्यतो डिस्क्रीट डाटासाठी वापरला जातो. आणि जो एक्सक्लुझिव्ह टाईप आहे एक्सक्लुझिव्ह हा कंटिन्यूसाठी वापरला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 हा कंटिन्यू डाटासाठी वापरला जातो. त्याला आपण एक्सक्लुझिव्ह टाईप आहे इंटरवलचा असं म्हणतो. आणि आपल्याला जो दिला आहे क्वेश्चनमध्ये हा इन्क्लुझिव्ह आहे. म्हणजे जो की ब्रेक केला नाही 1 ते 10, 11 ते 20 हा साधारणतः डिस्क्रीट डाटासाठी आपण वापरतो. Question number 37. Double blinding means neither the participant nor the investigator aware of the group allocation. The number of live births per 1000 population of the given geographical area during a given year is refers to crude birth rate म्हणजे CBR. थोडक्यात बर्थ रेटचा त्यांनी पॉप्युलेशन फॉर्म्युला दिला आहे. नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स पर 1000 इन स्पेसिफिक एरिया. क्वेश्चन नंबर 39. आयडेंटिफाय द सेकंडरी टाईप ऑफ डाटा कलेक्शन. हॉस्पिटल रेकॉर्ड. सर्व मेथड प्रायमरी आहे. क्वेश्चनरी प्रायमरी आहे. एक्सपेरिमेंट प्रायमरी आहे. हॉस्पिटल रेकॉर्ड ऑलरेडी तयार असतं ते तुम्ही घेता. त्याला सेकंडरी डाटाचं असं म्हटलं जातं. क्वेश्चन नंबर 40. विच इज द मोस्ट सुटेबल मेथड टू मेजर अ पर्सेंटेज ऑफ कंट्रीब्युशन ऑफ रिस्क फॅक्टर टू अ डिसीज. ॲट्रिब्युटेबल रिस्क हा सुटेबल मेथड आहे ही टू मेजर द पर्सेंटेज ऑफ कंट्रीब्युशन ऑफ रिस्क फॅक्टर टू अ डिसीज. क्वेश्चन नंबर 41. तुम्हाला एक क्वेश्चन दिलं आहे बघा. सांगितलं काय विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. ऑप्शन 1 इज उत्तर आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन इंक्रीजेस, सॅम्पल साइज इंक्रीजेस. क्वेश्चन काय दिलं बघा. अ स्टडी वॉज कंडक्टेड टू असेस द सिस्टॉलिक ब्लड प्रेशर ऑफ पर्टिक्युलर पॉप्युलेशन बेस्ड ऑन द लिटरेचर. द सॅम्पल साइज वॉज कॅल्क्युलेटेड विथ अ मीन सिस्टॉलिक ब्लड प्रेशर of 120 mm Hg, a standard deviation of 10 mm of Hg, and absolute precision of 5%. Which of the following statement is correct? Option number 1 याचं उत्तर आहे. क्वेश्चन पेपर आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. अपमेट 247 ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथून तुम्ही हा क्वेश्चन पेपर इझिली डाउनलोड करू शकता, वाचू शकता. Following are the functions of Bureau of Economics and Statistics except. ऑप्शन नंबर 3 सोडून बाकी 1 to 4
जे आहेत हे फंक्शन्स आहेत ब्युरो ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, म्हणजेच डाटा ऑन कॉस्ट अँड यील्ड ऑफ क्रॉप्स, टू प्रोव्हाइड स्टॅटिस्टिक्स ऑन जिओग्राफिकल एरिया, कॅरी आउट रिसर्च अँड इम्प्लिमेंट स्कीम्स, हे ब्युरो ऑफ इकॉनॉमिक्स स्टॅटिस्टिक्सचे फंक्शन्स आहेत. परंतु रिक्रुटमेंट ऑफ एम्प्लॉईज हे काय त्यांचं फंक्शन नाही. इझी क्वेश्चन आहेत, मी वाचल्यानंतर तुम्हाला कळू शकेल. एक एक्झाम्पल दिलं बघा, हे तुम्ही पॉज करून बघू शकता, संपूर्ण क्वेश्चन वाचा. ते तुम्हाला विचारले काय फक्त बघा की व्हॉट अप्रोप्रिएट मेथड वुड बी अप्लाइड टू टेस्ट वेदर द वेट ऑफ रिडक्शन इज स्टॅटिस्टिकल सिग्निफिकंट. क्वेश्चन वाचताना शक्यतो काय करायचं, तुम्हाला जे काय विचारले हे आधी वाचायचं, जे काय काढायचे ते वाचायचं, जेणेकरून काय होतं तुम्हाला आयडिया येते की आपल्याला हे काढायचे, तर आपल्याला हा डाटा असणं गरजेचं आहे. त्यामुळं गणित बुद्धिमत्ताचं क्वेश्चन किंवा जास्त क्वेश्चन हे शक्यतो आपल्याला अगोदर काय काढायला सांगितले हे लाईन जर तुम्ही क्लिअर वाचली तर तुम्हाला जेव्हा तुम्ही क्वेश्चन रीड करता तर ऑटोमॅटिक तुम्हाला आयडिया जाते की आपल्याला हे काढायचे, आपल्या ह्या गोष्टी नेसेसरी आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, अनपेअर टी टेस्ट. या कॅल्क्युलेशनवर आपल्याला जे डाटा दिलेला आहे त्यावरून आपण ही टेस्ट लागू करतो. क्वेश्चन नंबर 44, फॉलोइंग आर द डिफरंट व्हेरिएबल नेम्स यूज्ड इन द स्पेसेस सॉफ्टवेअर एक्सेप्ट 1. बाकी प्री टेस्ट, हायपर, HB, HB1, प्री HB हे आपण व्हेरिएबल नेम्स यूज करतो एसपेसमध्ये. एसपेस सॉफ्टवेअरच्या आत्तापर्यंत 2 क्वेश्चन आलेत बघा. त्यानंतर प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आहे, हा मी परत रिपीट सोडवत नाही. तुम्हाला सर्वांना प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आरामशी सुटलाच पाहिजे, कारण की स्टॅटिस्टिक्स म्हणलं की पहिल्यांदा आपल्याला डोळ्यासमोर येतं म्हणजे मीन, मेडियन, मोड आणि प्रोबॅबिलिटी. क्वेश्चन नंबर 46, विच वन ऑफ द फॉलोइंग फर्टिलिटी रेट इज यूज्ड टू मेजर द टोटल फर्टिलिटी रेट. म्हणजे काय आहे की खालीलपैकी कोणता असा एक रेट आहे जो आपण वापरतो TFRसाठी, तर ASFR म्हणजेच एज स्पेसिफिक फर्टिलिटी रेट इज यूज्ड टू मेजर द टोटल फर्टिलिटी रेट. क्वेश्चन नंबर 47, विच वन ऑफ द फॉलोइंग अलाउज द इन्व्हेस्टिगेटर टू ऑब्टेन अन एस्टिमेट ऑफ द एक्सपेरिमेंटल एरर. रेप्लिकेशन हे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 48, विच ऑफ द फॉलोइंग इज द फाईल एक्सटेन्शन ऑफ एसपेसेस. तिसरा क्वेश्चन आहे बघा, SP.SPV हे फाईल एक्सटेन्शन आहे. जसं एक्सेलचं .XLS असतं, CSV फाईलचं .CSV असतं, तसं एसपेसेसचं फाईलचं काय असतं तर .SPV. क्वेश्चन नंबर 49, इंडिया रिपोर्टेड इट्स लास्ट पोलिओ केस इन द इयर ऑफ 2011. माहीत असू द्या 2011ला शेवटचा पोलिओ केस रुग्ण आढळला होता भारतामध्ये. त्यानंतर आज अखेर एकही पोलिओचा रुग्ण आढळला नाही भारतामध्ये. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. क्वेश्चन नंबर 50, विच ऑफ द फॉलोइंग स्टॅटिस्टिकल टूल इग्नोर्स द ॲक्च्युअल मॅग्निट्यूड ऑफ द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल्स. स्पिअरमन्स रँक कोरिलेशन कोएफिशियंट इग्नोर्स द ॲक्च्युअल मॅग्निट्यूड. कार्लप्लेशन आणि स्पिअरमन रँक कोरिलेशन हे तुम्हाला काढता आलं पाहिजे, त्यावर तुम्हाला एखादा क्वेश्चन 100% विचारला जाऊ शकतो परीक्षेला. क्वेश्चन नंबर 51, द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 53 सॅटर्डेज इन अ लीप इयर इज 2/7. लीप इयर तुम्हाला माहिती आहे ज्याला आपण 4ने वाजवतो. विचारलं काय आहे तरी 53 संडेज सॅटर्डेज थोडक्यात. येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे तर 2/7. क्वेश्चन नंबर 52, तुम्हाला CFR म्हणजे केस फॅटॅलिटी रेट जो आहे याचे डेफिनेशन तुम्हाला विचारलेलं आहे. क्वेश्चन नंबर 53, इफ द 95 कॉन्फिडन्स इंटरवल फॉर द स्पेसिफाईड मीन इज 18.2, 26.2, देन द पॉईंट एस्टिमेट इज. पॉईंट एस्टिमेट कसं काढतात, थोडक्यात आहे की दोघांची ॲडिशन करायची आणि भागिले 2 करायचं, तुमचं उत्तर निघून येतं. अप्पर बाउंड मायनस प्लस लोअर बाउंड भागिले 2 जर केला तुमचं उत्तर निघून येईल 22.2. पॉईंट एस्टिमेशन लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 54, तुम्हाला पुन्हा एकदा प्रोबॅबिलिटी विचारलेला आहे, मी स्किप करतो क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज क्लास इंटरवल्स हॅज द मॅक्झिमम व्हॅल्यू. तुम्हाला विचारले बघा दिले कसं क्लास इंटरवल <5, <10, <15, <20, <25, <30 असं तुम्हाला क्लास इंटरवल दिलं थोडक्यात, आणि त्यांची फ्रिक्वेन्सी दिली बघा, नंबर ऑफ स्टुडंट्स 29, 22, 24. विचारले काय कोणत्या क्लास इंटरवलची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे. 10 ते 15 हे क्लास इंटरवलची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा या ठिकाणी वापर केलेला आहे. द इक्विव्हॅलंट नॉन पॅरामेट्रिक टेस्ट फॉर रिपीटेड मेजर्स ऑफ ANOVA इज फ्रीडमॅन टेस्ट. क्वेश्चन नंबर 57, द क्रिटिकल व्हॅल्यू ऑफ Z
For single tail test, 5% level of significance is 1.645. 58. Which of the following has the denominator of mid-year population of women in the reproductive age group? General fertility rate हा अतिशय महत्त्वाचा रेट आहे बघा, GFR. 59. If the odds ratio is 2.3, then the interpretation will be individuals in the exposed group at 2.3 times higher chances of developing the disease. Question number 60. In box and whiskers plot, maximum value is measured by the formula Q3 plus 1.5, Q3 minus Q1. ग्राफचा जो आपला टॉपिक आहे डाटा ग्राफचा, त्यामध्ये बॉक्स आणि विस्कर्स प्लॉट नावाचा एक ग्राफ आहे, त्याच्यावरचा हा कदाचित क्वेश्चन आहे. द मुवमेंट जनरेटिंग फंक्शन्स MGF ऑफ द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन तुम्हाला विचारला आहे, MGF ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. द डिनॉमिनेटर ऑफ द स्टिल बर्थ रेट इज टोटल बर्थ. स्टिल बर्थ म्हणजे काय? उपजत मृत्यू म्हणजे काय थोडक्यात की एकही श्वास न घेता जर डेथ झाली बाळाची बेबीची पोटामध्येच तर त्याला स्टिल बर्थ असं घोषित केलं जातं. 63. रँडमायझेशन इज डन टू अवॉइड सिलेक्शन बायस. 64. विच ऑफ द फॉलोइंग मोर्टॅलिटी रेट हॅज द डिनॉमिनेटर ऑफ मिड इयर पॉप्युलेशन. कॉज स्पेसिफिक मोर्टॅलिटी रेट हा जो फॉर्म्युला आहे त्या डिनॉमिनेटरला मिड इयर पॉप्युलेशन मेन्शन केलेलं असतं. क्वेश्चन नंबर 65. Which of the following test oblique graphs are used to test normality of the data? सर्वचे सर्व पर्याय बरोबर आहेत. हे सर्व आपले पर्याय आपण यूज करतो त्या डाटाची नॉर्मॅलिटी चेक करण्यासाठी. कोल्मोग्रोव सिमनोरो टेस्ट, शॅपिरो-विल्क्स टेस्ट, हिस्टोग्राम आणि क्यू प्लॉट. क्वेश्चन नंबर 26. द डिस्ट्रीब्युशन इज सेड टू बी निगेटिव्हली स्क्यूड इफ द मोड इज ग्रेटर दॅन मीन. निगेटिव्हली स्क्यूड आणि पॉझिटिव्हली स्क्यूड हे त्याचं जे ट्रीटमेंट आहे हे तोंडपाठ करून ठेवा, तेव्हासुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. निगेटिव्हली स्क्यूड, पॉझिटिव्हली स्क्यूड. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम इज यूज टू ऑब्टेन द क्वार्टाइल्स ऑब्लिक पर्सेंटाइल. लेस दॅन कर्ववर तुम्ही क्वार्टाइल आणि पर्सेंटाइल फाईंड करू शकता, आणि लेस दॅन कर्व, मोर दॅन कर्व जे इंटरसेक्ट होतात ते तुम्हाला माहिती आहे की मेडियन भेटतो आपल्याला. हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. लेस दॅन कर्व आणि मोर दॅन कर्व तुम्हाला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्या ठिकाणी तुम्हाला मेडियन भेटतो. हे माझं सेंटेन्स बरोबर आहे का मला सांगा. लेस दॅन कर्व आणि मोर दॅन कर्व जिथं इंटरसेक्ट होतात त्या ठिकाणी आपल्याला मेडियन भेटतो. हे माझं वाक्य बरोबर आहे का चूक आहे तुम्हाला सांगा, कारण की ते सुद्धा तुम्हाला MCQ परीक्षेमध्ये विचारले जातात. नंबर ऑफ डेथ्स पर 1000 पॉप्युलेशन ऑफ द गिवन एरिया असे डेथ रेटचा फॉर्म्युला आहे बघा. डेथ रेट, number of death per 1000 population. 69. The mean scores of two players A and B is around 12 rounds are 78 and 80 with a standard deviation 3 and 4 respectively. Who is the better and more consistent player? म्हणजे थोडक्यात काय, दोन प्लेयर आहेत त्यांचं 12 राऊंड आहेत, त्यातले स्कोअर आहेत बघा टोटल 78 आणि 80. त्यांचं स्टँडर्ड डेविएशन दिलं तुम्हाला 3 आणि 4. तर कोणता प्लेयर मोर कन्सिस्टंट आहे तुम्हाला सांगायचं आहे. The standard error of the difference between two sample standard deviation is. याचा फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्ट दिलेला आहे बघा. स्टँडर्ड एररचा फॉर्म्युला तुम्हाला विचारला आहे. 71. P value less than 0.05 indicates strong evidence against H0 in favor of H1. P value less than 0.05 असेल तर. 72. Following are the graphical methods that can be directly done in the spaces except blind ultimate plot. एस्पेस सॉफ्टवेअर जास्त क्वेश्चन तुम्हाला विचारलं बघा. एस्पेसेस सॉफ्टवेअर पेपर हा TCS कंपनीने घेतला आहे. मग आगामी जी एक्झाम येईल आणि ती जर TCSने कंडक्ट केली असेल तर तुम्हाला हा पेपर किंवा हा पॅटर्न बघून ठेवा, ह्याचा तुम्हाला 100% फायदा पुढच्या पेपरला होईल. विच ऑफ द फॉलोइंग सोर्सेस ऑफ वायटल स्टॅटिस्टिक्स प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन ऑन HIV/AIDS अँड द हेल्थ ऑफ स्लम पॉप्युलेशन. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 3. क्वेश्चन नंबर 74. MATLAB स्टँड्स फॉर मॅट्रिक्स लॅबोरेटरी. MATLAB सॉफ्टवेअर जे आहे त्याचं फॉर्म तुम्ही विचारलेलं आहे, मॅट्रिक्स लॅबोरेटरी. 75. पार्टिसिपंट्स आर सिलेक्टेड फ्रॉम द लिस्ट विथ फिक्स्ड इंटरवल इज सिस्टमॅटिक सॅम्पलिंग. सॅम्पलिंग टॉपिकचा क्वेश्चन आहे. सिलेक्टेड फ्रॉम द लिस्ट विथ फिक्स्ड इंटरवल सिस्टमॅटिक सॅम्पलिंग. 76. RBD रँडमाइज ब्लॉक डिझाईन. द डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ द रेसिड्युअल इज C-1 R-1. RBD CRD तुमचे जे डिझाईन आहेत त्याचा जो चार्ट आहे तो चार्ट हा तोंडपाठ करून ठेवा. 77.
y is equal to a plus bx, x is equal to c plus dy are the two regression lines of y on x and x on y respectively. Then the correlation coefficient between x and y is correlation coefficient अंडर रूट ऑफ बी आणि डी. तुमचा जो हा कोएफिशियंट असतो त्याचा अंडर रूटमध्ये तुम्ही गुणाकार केला तर तुमचं त्याचं कोरिलेशन कोएफिशियंट निघून जातं रिग्रेशन कोएफिशियंट. The common diagrammatic way of representing the frequency distribution of the continuous variable is histogram. त्यानंतर 79, if the standard deviation of 10, 20, 30 dash dash is k, then the standard deviation of 15, 25, 35 will be. स्टँडर्ड डेव्हिएशन तुम्हाला दिलं आहे बघा 10, 20, 30 यांचं स्टँडर्ड डेव्हिएशन जर के असेल तर 15, 25, 35चं किती असेल तर ते सेमच राहतं. थोडक्यात काय की इफेक्ट ऑफ ओरिजिन अँड स्केल्स हा जो परपोर्ट आहे त्याच्यावरचा तर हा क्वेश्चन आहे. आणि शेवटचा क्वेश्चन आहे बघा आपल्या या क्वेश्चन पेपरचा. इफ द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज आर प्लॉटेड अगेन्स्ट अप्पर लिमिट ऑफ द क्लास इंटरवल देन द कर्व इज कॉल्ड ऑगिव्ह कर्व. ऑगिव्ह कर्व सुद्धा तुम्हाला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन विचारले जातील परीक्षेला. ऑगिव्ह कर्व अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरचा 2023 साली झाला होता बघा. तर ह्यामध्ये तुम्ही जर बघितलं ह्याचा पॅटर्न कसा होता, प्रत्येक जे क्वेश्चन होते मराठी, इंग्लिश, GS आणि मॅथ्स रिजनिंग याचे 5-5 क्वेश्चन होते बघा. आणि 80 क्वेश्चन अंदाजे त्यांचे होते हे स्टॅटचे होते. मोस्ट ऑफ द वेटेज स्टॅटला होते. त्यामुळे जे विद्यार्थी आगामी SIची एक्झामची तयारी करत आहेत त्यांनी स्टॅटिस्टिक्सचा 90% तुम्हाला अभ्यास हा सांख्यिकी विषयाचा करायचाच आहे. सांख्यिकी विषय तुम्ही जर परफेक्ट केला तर तुम्ही ऑटोमॅटिक तुमचं नाव हे कट ऑफ लिस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल.